भंडारा में पत्रकारों से बात करते हुए विधायक नाना पटोले ने सरकार पर गंभीर सवाल उठाए। उन्होंने कहा कि शराब ठेकेदारों से वट और एक्साइज में भारी वसूली की जा रही है। जीएसटी लागू होने के बाद हर नागरिक से कर लिया जा रहा है, फिर भी राज्य और केंद्र सरकार पर 10 लाख करोड़ से ज्यादा का कर्ज कैसे? आखिर सरकार ये पैसे खर्च कहां कर रही? पटोले ने मांग की है कि इस वित्तीय व्यवस्था पर पारदर्शिता लाई जाए और जनता को जवाब दिया जाए। हे प्रत्येक स्तरावर चाललेलं आहे। शेतकऱ्यांची लूट चाललेली आहे, विद्यार्थ्यांची लूट चाललेली आहे, शिकलेल्या मुलामुलींची लूट चाललेली आहे, गरीब माणसाची लूट चाललेली आहे। आणि त्याच पद्धतीनं सरकारने आता दारूची दुकानं हे लोक चालवतात, बिअर बार चालवतात, त्यांचा व्हॅट वाढवला, त्यांना एक्साईज 150 पट वाढवली आणि ज्या पद्धतीनं हा पैसा गोळा करून हा पैसा चालला कुठं हा एक प्रश्न सगळ्यांच्या समोर निर्माण झालेला आहे। महाराष्ट्राचं राजकोषीय तूट जी आहे ती 1 लाख कोटीच्या वर आहे आणि राज्य सरकारवर 10 लाख कोटीच्या वर कर्ज आहे। जेव्हापासून जीएसटी आला, हा जीएसटी जो आहे हा आता प्रत्येक माणसाला टॅक्स भरावा लागतं। एवढा मोठा पैसा राज्याच्या तिजोरीत आणि केंद्र सरकारच्या तिजोरीत जात आहे, तर मग राज्य सरकारवर आणि केंद्र सरकारवर कर्ज काय वाढते आहे? याचाच अर्थ आहे की सामान्याला लुटायचं आणि मूठभर लोकांना या देशामध्ये जगण्याची संधी आहे। हे काही समीकरण अगर राज्य सरकारने सुरू केलेलं असेल ते कदापि मान्य होणार नाही। बुधवारी मी विधानसभेमध्ये हा प्रश्न मांडणार आणि या सगळ्या गोष्टीनं हे सगळ्या गोष्टीच्या किमती वाढेल। आता सरकार आता अजून पुन्हा महाराष्ट्रामध्ये 4 ते 5 हजार नवीन दारूचे लायसन्स अजून देणार आहे, अशा पद्धतीचं टीव्ही आणि पेपरला बातम्या यायला लागलेल्या आहेत। म्हणजे याचा अर्थ एकीकडे शाळा बंद करायच्या आणि एकीकडे दारूची दुकानं वाढवायची। महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं महाराष्ट्र निर्माण करायचा अधिकार या लोकांना दिलेला नाही आणि म्हणून आम्ही नेहमी सांगतो की हे बेईमानीने निवडून आले, हे जनतेच्या मतानं निवडून आलेले नाही आणि बेईमानी निवडून आल्यानंतर या लोकांनी महाराष्ट्राची संस्कृती संपुष्टात आणायचा प्रयत्न करत असतील तर कदापि हे कोणालाही मान्य होऊ शकत नाही। काल आपण पाहिलं असेल की संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाडाला जसं त्याच्या तोंडाला काळं फासतं, महापुरुषाचं एकेरी नाव घ्यायला लावतात आहे। याचाच अर्थ की महाराष्ट्रातलं जे आमचं दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू फुले आंबेडकर फुलेजी असतील, शाहूजी असतील, या सगळ्यांचा अपमान करायचा अधिकार सुद्धा याने कोणाला दिलेला आहे। म्हणून या सगळे प्रश्न आता ताकदीनं विधानसभेत विरोधक म्हणून आम्ही मांडू आणि महाराष्ट्राची संस्कृती संपुष्टात आणण्याचा प्रयत्न हे सरकारच्या वतीने चाललेला आहे, कदापि सहन होणार नाही। आणि हा जो बार असोसिएशनचा जो इश्यू आहे तो या निमित्तानं मला इथं ऐकायला मिळालेला आहे। हा प्रश्न आम्ही सरकारच्या समोर मांडू आणि सरकारला हा जो अत्याचार आता बार संघटनेवर चाललेला आहे हा अत्याचार थांबवायची व्यवस्था। आपण जिल्हाधिकाऱ्यांशी आता चर्चा केली